झाले, कशा पद्धतीने काय सांगितलं? सन्माननीय आशिष शेलार साहेब यांच्या विभागाच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज आयोजित केला होता. सेवा केंद्र हा एक महत्त्वाचा दुवा आहे. ग्रामीण भागामध्ये सरकार आणि लोकांमध्ये जे आयडेंटिफिकेशन आहे ते त्यांना सुपूर्त करणं, त्याच्यामध्ये पारदर्शकता आणणं, कारण का आधार कार्ड आता आपली एक आयडेंटिटी झाली आहे. अनेक सेवा ह्या सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये लहान शहरांमध्ये दिल्या जातात. तर तेच मार्गदर्शन आज शेलार साहेबांनी ठेवलं होतं. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर होतो आणि एक उत्कृष्ट आणि उत्तम कार्यक्रम आता इथे पार पडला. साहेब, सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका आहे. बीडमधील इसमाने अशोक खरात प्रकरणातील SITकडे चौकशी केली आहे. त्यामध्ये राजकीय याच्यामध्ये एक मोठी खळबळ माजली, काय सांगा? मला या विषयाची माहिती आपल्याकडूनच येत आहे. मी काय ती बातमी बघितली नाही, पण असं काय असेल तर पोलीस तपास घेतील. जर ह्या धमकीचा किंवा काय जे काय पत्र आलं असेल किंवा मेसेज आला असेल त्याची ग्रॅव्हिटी तपासून पोलीस त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील, कारवाई करतील. साहेब, मुंबई गोवा मार्गावरील वेत्रबांबड येथील लेनचं काम अर्धवट होतं, ते पूर्ण काम सुरू झालेलं आहे. राणे साहेबांनी या संदर्भात निर्णय घेतलाय काय? ह्या संदर्भातली मीटिंग मागच्या 6 महिन्यापासून सुरू आहे. आपल्याला सांगू इच्छितो, सन्मान्य पालकमंत्री असतील, सन्मान्य खासदार साहेब असतील आणि मी स्वतः त्याच्यामध्ये जे टेक्निकल हर्डल होतं, टेक्निकल प्रॉब्लेम होता, तो आता दूर झालेला आहे. कॉम्पन्सेशनचा विषय होता, तोही दूर झालेला आहे. आणि जो एक छोटा डिस्प्यूट होता तो आता कायमस्वरूपी आपण मार्गी लावला. आता तो रस्ता होईल, दर्जेदार होईल. जसा उर्वरित महामार्ग झालेला आहे तसाच दर्जेदार आता हाही जे टर्नचा जो भाग राहिला होता तोही होईल.